आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेच आता पाहिलं तर गृहमंत्री ते देखील आहेत. या प्रकरणामध्ये मग कसं पाहता आपण आता? मग नाही, आम्हाला देवेंद्रजींकडून काहीच अपेक्षा नाही आहेत, शून्य अपेक्षा आहेत. मला देवेंद्रजींकडून कुठल्याही अपेक्षा नाही. देवेंद्रजींचा राजीनामा मागणे वगैरे असा फार्स करण्यातही इंटरेस्ट नाही, कारण मला हे माहीत आहे की इथल्या किती लेकीबाळींची आबरू लुटली, खून दरोडे पडले, दिवसाढवळ्या कोयता गँग वावरल्या, सशस्त्र गँग आल्या तरीसुद्धा, आणि सशस्त्र गँगला गृह खात्यानेच गन लायसन दिलेत, याचे कितीही प्रकरणं जरी उघड झाली तरीसुद्धा राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना त्यांची खुर्ची जास्त प्रिय आहे. ते त्यांच्या खुर्चीच्या पलीकडे जाऊन विचार करू शकत नाहीत. ते त्यांच्या खात्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा न्याय देऊ शकत नाहीत. पुण्यातल्या महिला पोलीस निरीक्षकांच्या संबंधाने 3 महिन्यांपूर्वी भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंडरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. पण या महिलेला न्याय मिळण्याच्या ऐवजी पुणे पोलीस आयुक्तांनी त्या महिलेची जबरदस्तीने बदली करायचा प्रयत्न केला. महिला मॅटमध्ये गेली. मॅटने निरीक्षण नोंदवलं की सदरील प्रकरणात राजकीय दबाव आणला जातोय. म्हणजे गृहमंत्री पदावर बसलेले देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या खात्यातल्या महिला पोलीस अधिकाऱ्याची बाजू घेतली नाही, तर आपल्या पक्षाचा पदाधिकारी प्रमोद कोंडरेची बाजू घेतली. जो गृहमंत्री राज्याचा गृहमंत्री होण्यापेक्षा आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाचवणारा नेता म्हणूनच काम करतो, अशा माणसाकडून आम्ही काय अपेक्षा करावी? आणि जो माणूस सत्तेच्या पलीकडे दुसरा काही विचारच करू शकत नाही आणि सत्तेसाठी कुणाचेही मुडदे पडले, किती नैतिकता पायदळी तुडवली गेली आणि किती ईडीग्रस्त बलात्कारी आणि गुन्हेगार माझ्या पक्षात आले तरी चालतील, पण माझी सत्ता सलामत राहिली पाहिजे असा विचार करतो, अशा व्यक्तीच्याकडून आम्हाला काही अपेक्षा नाही आहेत. पोलिसांना त्रास जीवन आपले संपलेलं आहे, काय सांगाल? खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि तितकीच चिंतनीय आहे. एखादी महिला अधिकारी आत्महत्येपर्यंतचं अगतिकतेचं पाऊल उचलते, त्याला कारण असणारी परिस्थिती फार महत्त्वाची आहे. 3 महिन्यापासून संबंधित महिला ही एका मेंटल टॉर्चरला, असॉल्टेशनला सामोरी जात होती आणि त्याचे उल्लेख तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये सुद्धा केलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये काय सदरील महिलेने वरिष्ठांकडे तक्रार केली होती का? वरिष्ठांकडून त्या संबंधाने दखल घेतली गेली होती का? याला अजून काही कंगोऱ्या आहेत का? या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं गरजेचं आहे. पण मूळ मुद्दा तसाच राहतो की कामाच्या ठिकाणी विशेषतः महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचे होणारे शोषण आणि मानसिक छळ, या अशा घटना घडल्यानंतर त्याची चर्चा होते, पण पूर्वप्रतिबंधात्मक गोष्टींवरती काही काम केलं जात नाही. या निमित्ताने गरज पडते ती पुन्हा एकदा शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचा विचार करण्याची. दुसरं असं की जी विशाखा समिती आहे, या विशाखा समितीच्या वर काम करणारे जे लोक आहेत ते प्रशासकीय महिला अधिकाऱ्यांच्या संबंधाने त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या कार्यपद्धती याचा परत एकदा फेरविचार करण्याची आमची मागणी असेल की या प्रकरणात फक्त बनकर किंवा बदने अशा अधिकाऱ्यांवर नुसती कारवाई करून चालणार नाही, तर एकूण सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास होण्यासाठी याची स्वतंत्र SIT नेमली जावी आणि विशाखा समिती तथा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना आहेत, या घटनांच्या संबंधाने कायद्यांची अधिक कडक अंमलबजावणी करण्याची.